षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर होणारी मॅच तिसाई स्पोर्ट्स खालिंग त्यांचे विपक्ष जय वाघोबा लाप। दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचं। मिड इनिंग्स मध्ये टॉस होणं अनिवार्य असलेल्या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे। चौकार रिव्हर्स अटेम्प्ट होता। मापोली येथील उद्योजक समाजसेवक दमदार आणि दिलदार असणारं व्यक्तिमत्व आझमजी पटेल यांच्या माध्यमातून स्टार 11 मापोली संघाला शुभेच्छा येतात। ते देखील या सामन्यांना कव्हर करतायत। घर बसले YouTube वाहिनीवरती ते देखील एन्जॉय करतायत। त्यांच्या माध्यमातून स्टार 11 मापोली टीमला शुभेच्छा येतात। मात्र दरम्यान आपण पाहतोय स्वीपर कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। अगदी तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळते। 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत। सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळते। 18 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या चेंडू चौकार डॉट बॉल आणि 2 धावा एकंदरीत 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 चेंडूंवरती। धावसंख्येची मात्र धावफलकावरती 18 पाहायला मिळेल। 18 रन ऑन द बोर्ड। 18 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाज सुयार होतोय बॉलिंग मार्क वरती। बॅटची एज लागते डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत। कॅच झाली कंप्लीट। फलंदाज होतोय बाद। विकेटचं पतन लागतोय। हा दुसरा धक्का। विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय न्यू बॅटर फराज आपल्याला पाहायला मिळतील। अशी कामगिरी फराजच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल। तिसाई स्पोर्ट्स खालिंग आणि जय वाघोबा लाप दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे तिसरा पुकार आहे आपल्याला देखील। आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे। फराज पटेल त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं आहे। यावेळी चांगला स्ट्रोक इम्प्रोवाइज केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॉल सीमा पार 6 धाब्यांसाठी येतोय। लॉंग लॉंग बिग बिग माइटी हिट बाय द माइटी मॅन षटकार। थँक्यू सो मच। याच दरम्यान आमचे
अलकेशेठ पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 24 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका फसला होता. डाऊन द बॉल फिल्डर येतोय आणि त्यानंतर धक्का बसतोय. लागतोय हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना स्टार 11 मापोली संघाला. आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी केस समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा धावफलकावरती. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनंती असेल टीम हर्डल घ्यायचं नाहीये लवकरात लवकर. NR स्पोर्ट्स बोरपाडा टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तर 2 षटकांची समाप्ती आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा आहेत धावफलकावरती. निखिल आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. कशी कामगिरी निखिल याच्या माध्यमातून होईल देखील गरजेचं असेल. यासर आणि त्याच्या सोबतीला गुड्डू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बघा शेवटचा ऑफिशियल पुकार तिसाई स्पोर्ट्स खालिंग आणि जय वागोबा लाभ दोन्ही टीम्स लवकरात लवकर उपस्थित दाखवायची. जो संघ मिड इनिंग्स मध्ये उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित दाखवायची आपली. गोलंदाज तयार आहे बॉलिंग मार्क वरती. निखिल पाहायला मिळतात. अगदी फुल आल्यांचा चेंडू होता. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह झालाय आणि इथे आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने पुढे जाते. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 25 धावा धावफलकावरती आहेत. आय थिंक जय वागोबा लाभ टीम इथे उपस्थित आहे. मात्र तिसाई स्पोर्ट्स खालिंग टीम आपल्या कॅप्टनने देखील लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 25. इथे चांगला चेंडू होता. लाऊड अपील केली जाते. फिंगर हा फलंदाज होतोय बाद. लागतोय चौथा झटका स्टार 11 मापोली संघाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फक्त 25 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजाने केलेली आहे. टिचून मारा त्याच्या माध्यमातून केला जातोय. फुलटॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती. संधीचं सोनं इथं करता आलं नाहीये. तिसाई स्पोर्ट्स खालिंग टीम तुमचे कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीयेत. जय वागोबा लाभ टीमचे कॅप्टन आमच्या टॉस्का बॉस कक्षामध्ये उपस्थित आहेत. सॉफ्ट हँडने केलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट इनसाइड दी सर्कल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 27 धावा आतापर्यंत अनुशासन दाखवलं जाते. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून एकही एक्स्ट्रा धाव नाहीये. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट असे मात्र याला म्हटलं जातं. अजून एक चांगला चेंडू होता. बॅटची कडा आय थिंक लागली होती मात्र यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत.
यश आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्या माध्यमातून झेल सुटलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ, सुमात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतं. अजूनही पाहायला गेला तर एका चेंडूचं खेळ शिल्लक आहे. लोहा फुलटॉस होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगल. सर डिसिजन काय? नो बॉल. येस, नो +1. 2 धावा पाहायला मिळतील, मात्र रनआउट होऊ शकला असता. थ्रो करू शकले नाही नॉन स्ट्रायकर एंड वरती. नो +1. एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 29 धावा आहेत. 29 धावा पाहायला मिळतात. विशेष कौतुक होणं गरजेचं आहे कौशल क्रिएशन्स भिवंडी, अर्थातच त्यांचे सर्व सन्माननीय सुभाष धुमाळ सरांचं. यावेळेस देखील पाहायला गेलं तर बॅटची कडा लागली होती. क्षेत्ररक्षकाने थर्ड मध्ये कॅच कंप्लीट केली, मात्र फ्रीडचा चेंडू होता, त्यामुळे सिंगल धाव कंप्लीट होईल अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं 3 षटकांची समाप्ती, 30 धावा धावफलकावरती. मी उल्लेख करत होतो कौशल क्रिएशन्स यांचं अप्रतिम अशी स्कोरबुक आपल्याला पाहायला मिळतीये. सन्माननीय सुभाष धुमाळ सरांच्या माध्यमातून याचं स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात, त्याचं कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतात. अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आहेत. कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारे सातत्याने हा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मेडल घ्यायचं नाहीये, रिक्वेस्ट आहे. टीम बोरपाडा टीम मेडल घ्यायचं नाहीये. अगदी स्कोरिंग करत असताना दुसऱ्या बुक्स यूज केल्या अशा परिस्थितीमध्ये नवीन जर कुठला स्कोरर असेल त्याला खूप प्रॉब्लेम व्हायचा, मात्र त्यावरती सोल्युशन म्हणून कौशल क्रिएशन सोपा पद्धतीने आपण पाहतोय. त्यांच्या बुक्स पाहायला मिळते, स्कोर बुक्स. सो अपकमिंग टुर्नामेंट्स मध्ये जर तुम्हाला स्कोरबुक पाहिजे असेल तर नक्कीच सरांशी संपर्क साधू शकता. अविनाश शिलार आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये येत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आमच्या सोबत उपस्थित आहेत. पुढील मॅचचे अर्थातच तिसाई स्पोर्ट्स खालिंग टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. जय वाघोबा लाभ टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. दोघांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेमध्ये. मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 10, 2 धावा पेनल्टीच्या ऍड, त्यानंतर दुसऱ्या षटकात 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 6. निखिलने कमबॅक करून दिलाय. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल हिट. इट्स मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट. षटकार. फलंदाजाने षटकार मारलाय, मात्र चूक गोलंदाजाची देखील आहे. पहिला चेंडू आणि तो देखील फुल टॉस. अर्थातच पर्वणी ब्रेड अँड बटर आणि त्या संधीला कबूल करत असताना पुल केलं होतं, ज्यावरती फटक्यात वजन होतं आणि धावा देखील अर्ध्या डझन मिळाल्यात. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर चेंडू इतका खास नव्हता, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 38 या आकड्यावरती. 38 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला चौथी पाहायला मिळतीये. 38 धावा आहेत. अजूनही 4 चेंडूंमध्ये 2 मोठे स्ट्रोक, कुठेतरी 50 पर्यंत धावसंख्या आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते, कारण समोर बोरपाडा सारखा एक चांगला संघ इथे फाईट करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला जर धावा डिफेंड करायच्या असतील तर 50 पर्यंत जाणं गरजेचं आहे. हा फॉर्म स्ट्रोक पाहायला मिळतो इथे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल. पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिसटाइम स्ट्रोक अगदी टोला हा चेंडू लागत असताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील बॅटची कडा लागते. डाऊन द बॉल
यश आपल्याला पाहायला मिळेल. कॅच होती, कंप्लीट फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. हा 5वा धक्का. बॅटिंग करत असताना स्टार 11 मापोली संघाला फलंदाज आपण पाहतोय फारुख. बॅक टू दी पवेलियन. पर्यंत धावसंख्या, मात्र त्यासाठी एक मोठा स्ट्रोक लागणं गरजेचं आहे. 2 चेंडूंमध्ये एक मोठा स्ट्रोक लागला, 45 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. फुलल यांचा चेंडू होता, ट्राय करायचा प्रयत्न, मी स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. एकदा झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं, थोड्याशा प्रमाणामध्ये रनिंगचा अभाव आणि त्याच गोष्टीला अनुषंगून फलंदाज बाद. 6वा झटका बॅटिंग करत असताना स्टार 11 मापोली संघाला. जय शेळकेच्या माध्यमातून आपण पाहतोय रनआउट करण्यात आलं. चांगलं असं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. अगदी स्प्रिंट मारली, मिड विकेटला होते, गाव कॉर्नर मध्ये गेले, तिथून मात्र चेंडूला गॅदर केलं. फक्त गॅदर नाही केलं तर ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला आणि कलेक्शन देखील गोलंदाजाचं ॲक्युरेट होतं. तंत्रशुद्ध फिल्डिंग पाहायला मिळाली. यालाच म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आहे. जरीमरी चषक खांडपे 2025 चा थरार. आजचा दिवस क्रमांक 2 आणि दुसरी मॅच पाहायला मिळतीये. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागचा पाय अगदी बेंड केला होता, वेट ट्रान्सफर करण्यात आलं होतं आणि तोपर्यंत धावींसाठी पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळतोय. दरम्यान 3 धावा कंप्लीट होतील शेवटच्या चेंडूवरती. अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 4 षटकांची समाप्ती. 44 धावा धावफलकावरती. 45 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. यानंतर होणारी मॅच तिसाई स्पोर्ट्स खालिंग विपक्ष जय वाघोबा लाप असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर इथे आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. एका बाजूला आई जरीमरी चषक, दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ खांडपे. खालिंग टीमचे कॅप्टन कॉल करतील. विनंती असेल मान्यवरांना कॉइन फ्लिप करायचं. जरीमरी आई चषक असं कॉल होता आणि विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्तन्यपान व्हायचं. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय जय वाघोबा स्पोर्ट्स लाप या संघाने. सर्वप्रथम टॉस जिंकला, अभिनंदन. आपला डिस्टन्स सांगायचा. बॉलिंग फिल्डिंग करणारे समोर जर पाहायला गेलं तर खालिंग सारखा एक चांगला संघ पाहायला मिळतोय. काय स्ट्रॅटेजी असेल, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल आमचा. आमच्याकडे चांगले बॉलेज आहेत. भावेश आहे, चैतन्य आहे, आकाश आहे, यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा असेल. एकंदरीत समोर जर पाहिला खालिंग सारखा एक चांगला संघ पाहायला मिळतो. गोलंदाज देखील चांगले आहेत, मात्र बॅटिंग लाईनअप कशी, काही चेंजेस आहेत का? काय नाही, आमचे जे बॅटिंग लाईनअप आहेत तेच आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. आमच्या पोरांकडून आम्हाला चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे. अनेक आपुलकीचा प्रश्न विचारेल. अप्रतिम अशा ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज व्यासपीठ पाहायला मिळतो. युनिक ट्रॉफीज पाहायला मिळतात. पहिल्यांदाच असे युनिक ट्रॉफीज पाहायला मिळतात. सो आयोजनाबद्दल, ट्रॉफीज बद्दल 2 शब्द. आयोजन तर खूप चांगलं आहे. त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा आम्ही मनापूर्वक आभार मानतो. मॅचच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. मी येतोय खालिंग टीमच्या कॅप्टनकडे. दादा, टॉस आपण हरलात, मात्र टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? फिल्डिंग केली असती. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. एकंदरीत पहिल्या डावामध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 60 धावा
पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, जर तुम्ही 60 धावांपर्यंत पोहोचलात तर गोलंदाज देखील कुठले असतील ज्यांच्यावरती भरोसा असेल? हा फलंदाज खूप आहे आमच्याकडे, कमीत कमी 7 ते 8 बॅटमन आहेत. आणि आपुलकीचा प्रश्न विचारेल, या आयोजनाबद्दल 2 शब्द. हां, आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल आई जरीमन चषक खालते ग्रामस्थ मंडळांचे धन्यवाद. खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते, जय बागोबा लॅब टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आई तिसाई. खालीन टीमला मॅचला होती सुरुवात आणि सेकंड सत्राला सुरुवात होत असताना आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सन्माननीय सुभाष धुमाळ सरांचं. ओ टू कॉम्बॉक्स सन्माननीय सुभाष धुमाळ सर. खूप खूप धन्यवाद. प्रथम चव्हाण सर, येणार बोरपाडा संघासमोर जे लक्ष ठेवले गेले ते 49 धावांचा ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरीमनी चषक खांडपे दिवस दुसरा या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतोय या स्टार 11 मापुली विपक्ष येणार बोरपाडा या 2 संघामध्ये मापुलीतून अजम पटेल देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि या स्पर्धेसाठी तसेच स्पेशली स्टार 11 मापुली संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद अजम पटेल, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नीरज शेलकेसाठी एक बक्षीस आलेले आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्वे सर्व आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून षटकांची हॅट्रिक जर नीरज यांनी पूर्ण केली तर त्या षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अमोलजी तारे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. नीरज यांनी जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर त्या षटकांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक अमोलजी तारे साहेबांकडून दिलं जाईल. सुदर्शन गुलवी निंबवली यांच्याकडून नीरज शेलके यांनी येणार बोरपाडसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सुदर्शन गुलवी उर्फ गोट्या, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निकेतन आणि नीरज ही जोडी मैदानामध्ये. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्टार 11 मापुली संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर फराज पटेल पाहायला मिळतोय. फराज पटेलला बॉलिंग ट्रॅकवर अजम पटेल देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून मापुली संघाला ऑल द बेस्ट आलेलं आहे. आपण सामना पाहतोय स्टार 11 मापुली विपक्ष येणार बोरपाडा या 2 संघामध्ये. उलटा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग रिझन मधून सीमा पार चौकार. नीरज शेलके यांनी चौकाराने स्वतःचं खातं उघडले आणि चौकाराने येणार बोरपाडा संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. आव्हान ठेवलेलं ते 45 धावांचं. इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून टोललेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. जोपर्यंत चेंडू अडवून फेकी केला जाईल लॉंग ऑफ रिझन मधून, तोपर्यंत 2 धाव फलंदाज नीरज शेलके पूर्ण करतो. नीरज शेलके पोहोचतो आपले वैयक्तिक 6 धावसंख्येवर. येणार बोरपाडा संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. आव्हान ठेवलेले ते 45 धावांचं. 45 या लक्षाचं पाठला करताना येणार बोरपाडा संघ पाहायला मिळतोय. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरीमनी चषक खांडपे 20-25 हे दिमागदार आयोजन आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय स्टार 11 मापुली विपक्ष येणार बोरपाडा या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. राईट मोर द स्टंप. इथे इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. बॉलच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात नीरज शेलके या सलामीच्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा.
फ्लाइंग स्टार्ट आपण पाहतोय, ज्याप्रमाणे सुरुवात स्टार्ट हवी होती त्याप्रमाणे येणार बोरपाडा संघाची स्टार्ट पाहायला मिळते. इथे स्विप केलेल्या चेंडूला चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. ऑर्डर शॉट किरण किरण अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. नीरज शेलके ऑन फायर आपण पाहतोय. तिसरा चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि चौकारीने संघाच्या धावसंख्या आलाय आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 15 वर. इथे कट केलेल्या चेंडूला मात्र चेंडू निघून जातोय थर्डमॅन रिझन मधून सीमा पार. सलग हा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक देखील पूर्ण करताना नीरज शेलके हा फलंदाज. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेमधील पहिला फलंदाज बनतोय नीरज शेलके, ज्याने हा कारनामा केलेला आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. येणार बोरपाडा संघाची धावसंख्या 45 या लक्षाचा पाठलाग करताना बिनबाद जिंदाबाद धावफलकावर 19 धावा. पूर्णपणे पकड मजबूत पहिल्याच षटकामध्ये येणार बोरपाडा संघाने सामन्यावर केलेले आहे, कारण पावडे षटक होतं आणि पावडे षटकाचा पुरेपूर फायदा नीरज शेलके या फलंदाजाने उचललेला आहे. एकोणीस धावा झालेल्या आहेत. इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 26 धावांची अजून आवश्यकता येणार बोरपाडा संघाला. मोहम्मद पटेल येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घालण्यासाठी. पहिलं षटक फराज पटेलचं खूपच महागड, ज्या षटकामध्ये त्याने तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत आणि इथे मात्र मोहम्मद पटेलला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सामनाकर फलंदाज निकेतन सलामीला सलामीर, जो वैयक्तिक एका चेंडूचा सामना केलेल्याने एका धावेवर फलंदाजी करत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अगदी चौकांची झडी इथे पाहायला मिळते. नीरज शेलके याच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार आणि एकूण 4 चौकार. वैयक्तिक 18 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. दुसरं षटक मार्गस्थ होईल. दुसरं षटक मोहम्मद पटेल घेऊन आलेलं आहे, तर मोहम्मद पटेल याचा सामना केला फलंदाज निकेतन. इथे लॉफ्ट केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र तो फक्त पाहतच राहील. त्याच्या डोक्यावरून मस्तक दस्तक देणारा षटकार आपण बघतोय फलंदाज निकेतन याच्या बॅट मधून.
निकेतन आणि नीरज. मजबूत स्थितीमध्ये येणार बोरपाडा संघ सध्या पाहायला मिळतोय. इथे समोर किल्ल्या चेंडूला क्षेत्ररक्षक वार्ड ऑफ लॉंगर रिजन मध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगलने संघाची धावसंख्या 32 धावा. आपण सामना पाहतोय स्टार एलेवन मापुली विपक्ष येणार बोरपाडा आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल तिसाई स्पोर्ट्स खालिंग विपक्ष जय वाघोबा लाप या दोन संघामध्ये. त्यानंतर गावदी पारिवली आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव या संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इथे जोरदार अपील आणि येस 5च्या रूपाने फलंदाज बाद. पहिला हात येणार बोरपाडा संघाला फलंदाज नीरज शेलकेच्या रूपाने. नीरज शेलके हा बाद झालेल्यामध्ये नीरज शेलकेने बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन करताना आपल्या संघासाठी 18 धावांचं योगदान दिले आहे, ज्यामध्ये सलगचे 3 चौकार आणि एकूण 4 चौकारांचा समावेश आहे. न्यू बॅटर येणार बोरपाडा संघाकडून वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय जय शेलके. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 32 धावा 32 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बारा चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे येणार बोरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक स्टार एलेवन मापुली संघाकडून घेऊन आलेलं आहे गोलंदाज गुड्डू. गुड्डू बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. तर गुड्डू याचा सामना करेल फलंदाज निकेतन, जो वैयक्तिक 14 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये उत्तुंग 2 षटकांचा देखील समावेश आहे. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअर रिजन मधून एका टप्प्याने सीमावर चौकार. धावसंख्या 36 विजयाकडे मार्गक्रमण करताना अगदी विजयाच्या उंबाट्यावर आता मात्र येणार बोरपाडा संघ पाहायला मिळतोय, कारण इथून समीकरण सोपं आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे. लॉर्ड फुलटाच चेंडू इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिसफील्ड पाहायला मिळते. झेल सोडला जातोय. ओव्हरथ्रो झालेला आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावांची लयलूट करताना आपण बघतो येणार बोरपाडा संघाचे फलंदाज. या 5 धावा फायफर आपण बघतोय 5 धावा आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि या 5 धावांनी आता मात्र या सामन्यातील हवाच निघून गेलेली आहे. धावसंख्या 41. धावा केवळ इथून 4 धावांची आवश्यकता आहे येणार बोरपाडा संघाला विजयासाठी. यानंतरच्या दोन्ही संघाने लगेच पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. टॉस देखील केला गेलेला आहे. नेक्स्ट मॅचच्या खालिंग विपक्षी लाप या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. गुडघ्या बरसून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज या स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल पकडला जातोय आणि इथे मात्र निकेतन याची खेळी संपुष्टात येते.
फ्लिक केलेलं आहे. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल येणार बोटवाडा संघाची धावसंख्या 42-42. लॉस फॉर द 2 विकेट. 2 ओपनर बॅक टू बॅलन्स. दोन्ही सलामीच्या फलंदाज डगआउटचे असलेला प्रयत्न तर मात्र दोन्ही सलामीवरांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. मेडिकल रिझन मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. विजयाचा चौकार. सामना जिंकलेला एनआर बोरपाडा संघाने. अभिनंदन एनआर बोरपाडा आणि हार्ड लक स्टार इलेव्हन मापोली. बोरपाडा संघाने एक आपण संपर्क साधायचा आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच निकेतन ज्यांनी सलामी लावून 23 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकांचा देखील समावेश आहे, 1 फायफरचा देखील समावेश आहे. 9 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 9 चेंडूमध्ये 23 धावा. घंटो काका मिंटो मे असे इनिंग राहिलेले निकेतन याचे आणि तोच ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. निकेतन इज मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. जय शलके देखील मॅन ऑफ द मॅचचा दावेदार होता, मात्र सलामी लावून ज्याने अतिशय उत्कृष्ट सलामी दिलेली आहे, फाउंडेशन चांगलं नक्कीच निर्माण करून दिलेलं आहे, तो निकेतन ठरला या सामन्याचा सामनावीर. नितेश पाटील साहेबांचे शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आकर्षक ट्रॉफी दिली जाते. हे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. श्री हेमंत प्रकाश चोरगे साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. अध्यक्ष धर्मवीर युवा प्रतिष्ठान खानपे. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. नीरज शेलके आपण आपल्याला इन्व्हाइट केले जात आहे. येणार बोरपाडा संघाचा एक उत्कृष्ट क्रिकेटर आपण बघतो नीरज शेलके. 3 लगातार चौकार या स्पर्धेमध्ये चौकारांची तिकडी